अमरावतीकडे आजपर्यंत कोणीही लक्ष दिले नाही, परंतु शिवसेनेचा एक एजेंडा आहे, तो म्हणजे केवळ विकास. अमरावतीचा विकास शिवसेना करून दाखवेल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. अमरावतीच्या नेहरू मैदानावर आयोजित सभेला शिंदे यांनी बुधवार 7 जानेवारीला संबोधित केलं. शिवसेनेचा अनुभव घ्या. शिवसेनेचा अजेंडा आहे विकास, डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला आहे. आणि म्हणून तुमच्या एकनाथ शिंदेने जेव्हा शिवसेना अडचणीत आणली, शिवसेना या ठिकाणी काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचं पाप केलं, त्यावेळेस उठाव करणारा तुमचा भाऊ या महाराष्ट्राने देशाने पाहिला. आपण आपल्या घरातील महिलांचा संघर्ष पाहिला आहे, त्यामुळेच आपण समाजातील महिलांचा संघर्ष थांबविण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली, असं शिंदे म्हणाले. दिवाबत्ती, उद्यान, मुलांना खेळायला मैदान, स्टेडियम, या सगळ्या गोष्टी आपण जर दिल्या तर मला वाटतं या लोकांचं सगळ्यांचं जीवन सुसह्य होईल. अमरावती महापालिकेला देखील आपण मागच्या वाढदिवसाला नमो गार्डनसाठी 1 कोटी रुपये आपण दिले आणि या ठिकाणी गार्डनसाठी देखील आपल्याला आणखी पैसे देण्याची तरतूद करता येईल. आणि म्हणून लाडक्या बहिणी माझ्या आहेत. या लाडक्या बहिणीने विधानसभेत चमत्कार दाखवलेला आहे. मी मुख्यमंत्री असताना माझी लाडकी बहिणी योजना आम्ही सुरू केली. का सुरू केली? या तुमच्या भावाने देखील गरिबी पाहिली आहे. एका शेतकऱ्याच्या कुटुंबात माझा जन्म झाला. माझ्या आईची तगमग पाहिली आहे, माझ्या आईची काटकसर पाहिली आहे, माझ्या पत्नीची पण काटकसर पाहिली. महिना कसा चालवायचा हे त्यांच्या समोर असलेला प्रश्न पाहिला. आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर मी ठरवलं की माझ्या लाडक्या बहिणींना, मातांना सरकारच्या माध्यमातून काही ना काही अशी योजना करायची. आणि त्यातूनच माझी लाडकी बहीण योजना हिचा जन्म झाला. पहिली संधी मिळाली आणि तुमचा एकनाथ भाऊ भेटायला आला, असं शिंदे वराडी भाषेतून बोलले. माझ्या लाडक्या बंधूंनो, माझ्या लाडक्या बहिणींनो, तुम्हाला भेटाले तुमचा एकनाथ भाऊ आलाय बरं का. येणारच होता, जातो कुठं? आपल्या माणसांले सोडून कुणी कुठं जातं का? पहिला चान्स भेटला आणि तुम्हाला भेटायला लगेच आलो. माझ्या लाडक्या बहिणींना भेटायला आलोय, संवाद साधायला आलोय. माझे लाडके भाऊ इकडे आहेत, लाडक्या भावांनाही मी भेटायला आलोय. लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, सर्वजण या ठिकाणी सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. शिंदे यांच्या सभेनंतर पुन्हा एकदा अमरावतीत शिवसेनेत नवीन प्राण फुंकले गेले आहेत. इतकेच नव्हे तर माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि माजी आमदार अभिजित अडसूळ या पित्या पुत्रांनाही बळ मिळाल्याचं चित्र आहे.